अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशन परिसरात पुन्हा दोन किन्नराचे गट आमने सामने आल्याचे दिसून आले। किरकोळ वादातून चक्क दोन गटात तुफान हाणामारीची घटना 2 दिवसापूर्वी घडली होती। एका प्रकरणात एका गटाने राजापेठ पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती, तर दुसऱ्या गटाने खोलापुरी गेट पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती। आता पुन्हा एका किन्नराच्या गटावर कारवाई झाली नसल्याचा आरोप करीत एक गट राजापेठ पोलीस स्टेशन येथे 7 नोव्हेंबरच्या दिवशी दाखल झाले। कडक कारवाई करा अन्यथा आंदोलन करण्यात येणार असा थेट इशारा देण्यात आल्याने पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताडे यांनी कारवाईचे आश्वासन दिले। या दरम्यान राजापेठ पोलीस स्टेशन परिसरात QRT पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला होता। त्यांच्या दोन गटामध्ये वाद झाला, त्याच्या संदर्भात गुन्हा दाखल आहे। दोन ठिकाणी गुन्हे दाखल आहेत। आज त्यांनी त्यांच्या तपासाबद्दल त्यांना ज्या शंका होत्या, काही त्यांचं म्हणणं मांडायचं होतं, त्या संदर्भात आज त्या ठिकाणी ते आले होते। त्यांची माझी भेट घेतली त्यांनी। त्यांचे जे म्हणणं ते मी ऐकून घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणे पुढची तपासाची दिशा काय असेल ते तसं तपासी अधिकारी यांना वगैरे मी त्या तपास काय करायला पाहिजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आणि त्यांचं समाधान झालेलं आहे। तपास त्याप्रमाणे पुढचा तपास होईल, लवकरच त्याचं सगळं होईल आणि पूर्ण कारवाई केली जाईल। म्हणणं आहे की आरोपी अटक करणे, त्यांनी जे मुद्दे मांडले होते, त्यांना जे धमक्या येतात किंवा व्हिडिओ त्यांच्यासाठी व्हायरल केले जातात, त्या व्हिडिओबद्दल पण कारवाई करा। त्याच्याबद्दल पण तपासी अधिकाऱ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत। ते सगळे व्हिडिओ वगैरे ताब्यात घेऊन त्याप्रमाणे पुढील कारवाई आणि त्याप्रमाणे त्यांचे जबाब वगैरे नोंदवणं आणि ते पुराव्यादाखल ताब्यात घेणं, हे सगळं त्यांना सूचना मी दिलेल्या आहेत। हमें आश्वासन दिया है सर ने कि 2 दिन में उनके ऊपर अच्छी कड़ी से कड़ी आज शाम तक की कार्रवाई की जाएंगी और हम सर के आश्वासन से अभी यहाँ से वापस जा रहे हैं, है ना। अगर कल तक के, हम तो बोल रहे हैं हमारी तरफ से कल तक के अगर उनके ऊपर कोई कार्रवाई नहीं हुई तो हम और ज़्यादा से ज़्यादा उपस्थिति संख्या में हमारे सनातन धर्म के जितने भी लोग हैं एकत्रित करके हम उनके खिलाफ उपोषण करेंगे, है ना। जय श्री महाकाल। तो धर्म परिवर्तनाचा विषय होता, तो आम्ही सरांकडे मांडलेला आहे। ACP सर आले होते आणि त्यांनी आम्हाला दिलासा दिला की संध्याकाळपर्यंत आम्ही कारवाई करू। त्यांच्या शब्दांवर आम्ही मान ठेवून आज आमचं जे आंदोलन होतं ते इथेच थांबवत आहे आणि सरांनी मला म्हटलं की त्यांना आम्ही अटक करू, संध्याकाळपर्यंत वेळ दिलेला आहे। जर त्यांना संध्याकाळपर्यंत अटक नाही केलं, त्याच्यानंतरचं आंदोलन आम्हाला काय करायचं ते आम्ही आमच्या सकल हिंदू समाजाकडून करू।